2025च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला एक प्रश्न विचारला गेला होता. बघा प्रश्न असा होता, की जातीभेद विवेकसार हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं? या पद्धतीचा प्रश्न आहे बघा. महात्मा ज्योतिराव फुले, विठ्ठलरामजी शिंदे, तुकाराम तात्या पडवळ आणि भाऊराव पाटील या प्रकारचे पर्याय इथे या ठिकाणी होते. साहजिकच या प्रकारच्या प्रश्नाचं राईट आन्सर हे तुकाराम तात्या पडवळ या ठिकाणी आहे. कारण यांनी 1866 ला या पद्धतीचा जातीभेद विवेकसार हा ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या वाचनामध्ये जेव्हा आला, तेव्हा महात्मा फुल्यांनी स्वतःच्या खर्चानं सन 1869 ला त्याची दुसरी आवृत्ती या ठिकाणी छापून आणली होती. हे लक्षात घ्या. या जातीभेद विवेकसार अशा प्रकारचं टायटल असणारं आणि जातीशी संबंधित असणारे असे अनेक प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हे लक्षात घ्या. तशाच प्रकारचा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो किंवा एक ग्रंथ पाहायला भेटतो ते म्हणजे जात्युच्छेदक निबंध लक्षात घ्या. तर जात्युच्छेदक निबंध यावर प्रश्न तुम्हाला भविष्यामध्ये विचारले जातील बघा. असा प्रश्न विचारला जाईल, जात्युच्छेदक निबंध कोणी लिहिला? या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी असू शकतो हे लक्षात घ्या. तर उत्तर काय आहे त्याचं? तर विधा सावरकर. तर विनायकपद सावरकर यांनी जात्युच्छेदक निबंध हा ग्रंथ या ठिकाणी लिहिल्याचं एकंदर दिसतं. महात्मा ज्योतिराव फुले जर आपण पाहिलं तर यस गुलामगिरी हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ या ठिकाणी आहे. विठ्ठलरामजी शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा एक महत्वाचा या ठिकाणी ग्रंथ लिहिला आणि भाऊराव पाटील जर आपण या ठिकाणी पाहिलं तर लक्षात घ्या जेव्हा पुणे कर झाला होता 1932 ला तेव्हा त्या पुणेकरांचं स्मरण व्हावं यासाठी त्यांनी 1932 साली युनियन बोर्डची स्थापना केली होती. हा पण एक महत्वाचा मुद्दा पण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.